एक्झिट पोल विषयी काही उत्सुकता संपलेली नाहीये। एक्झिट पोल मध्ये नेमक्या कोणाला किती जागा येतील, कोण किती जागांवर आघाडीवर असेल, ही देखील आपण चर्चा अगदी ब्रेक मध्ये सुद्धा करतोय। तीच चर्चा लोक घराघरात सुद्धा करतायत। कल्याण मध्ये नेमकं काय चित्र आहे? कल्याण सुरुवातीपासून खरं तर अतिशय प्रतिष्ठेचा असा हा मतदारसंघ राहिलेला आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीमुळे सुद्धा आणि अर्थातच शिंदेंचे सुपुत्र या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे तिथं मातोश्रीने सुद्धा ही लढत तितकीच प्रतिष्ठेची केलेली आहे। या ठिकाणी नेक टू नेक फाईट होणार आहे का? पाहूया आपण कल्याणमध्ये काय चित्र आहे आधी ते आपण समजून घेऊया। कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहे। तर तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर, एक वेगळा चेहरा, एक महिला राजकारणी म्हणून त्याला निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उतरवण्यात आलंय। 2019 मध्ये जर आपण तिथे चित्र पाहिलं तर 53.2% इतकं मतदान झालेलं होतं। पण 2024 मध्ये मात्र टक्केवारी घसरलेली आहे, जो वारंवार खरं तर मुद्दा आपल्या चर्चेत सुद्धा येतोय। जे विश्लेषक म्हणतात अर्थातच घसरलेल्या टक्केवारीचा मुद्दा, ही टक्केवारी घसरलेली कल्याणमध्ये सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे इथं जोरदार प्रचार तर झालेला होता, पण टक्केवारी घसरल्यानं ही घसरलेली टक्केवारी कोणाला फायदेशीर आहे, कोणाला तोटा देणारी आहे, कोणाला धक्का देणारी आहे, की अर्थातच नेक टू नेक ही फाईट या ठिकाणी होणार आहे का? कारण कल्याणमधली लढत दोनही शिवसेनेकरता प्रतिष्ठेची आहे, अस्तित्वाची आहे। कल्याणमधला मतदार राजा नेमका काय म्हणतोय, त्याच्या मनामध्ये नेमकं कोण आहे, चला पाहूया। दरेकर मॅडम आमची 2 ते 3 लाखाच्या मताने विजय आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात विचार केला तर सध्या आम्हाला असं चित्र येते की वैशाली ताई दरेकर ह्या निवडून येण्याची शक्यता दाट आहे। आमच्या मनातला खासदार तर श्रीकांत शिंदेच आहेत। मला असा विश्वास आहे की वैशाली दरेकर राणे मॅडम निवडून येतीलच। दरेकर हे निवडून येतीलच। वैशाली दरेकर तर मशाल ही अख्ख्या महाराष्ट्रात दगदगणार आहे। वैशाली दरेकर ह्या टायमाला ह्या मतदारसंघातून पेटूनच उठलेली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित घटकाची ताकद मोठी आहे। आमचे डॉक्टर शहाबुद्दीन शेख हे मोठ्या फरकाने निवडून येतील अशी आम्हाला खात्री। आमच्या मनातले खासदार वैशालीबाई दरेकर ह्या निवडून येतील हे आमचा विश्वास आहे की श्रीकांत शिंदे हेच निवडून येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।